हमारे महापौर आदरणीय दयाशंकर जी, आदरणीय खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, हमारे पूर्व सांसद आदरणीय अजय संचेती जी, इस क्षेत्र के लोकप्रिय विधायक आदरणीय मोहन मते, इस संस्था के संचालक दस्तूरे जी, उनकी पत्नी मृणालिनी जी, मंच पर उपस्थित सभी महानुभाव, उपस्थित सर्व शिक्षक वृंद और उपस्थित सभी भाई और बहनों, मेरे समझ में नहीं आ रहा है कि मैं हिंदी में बोलूं, मराठी में बोलूं या अंग्रेजी में बोलूं। मराठी। आज सर्वप्रथम आपण आपले पूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आणि म्हणून आज शिक्षकांच्या कार्याचं आपण सगळेजण स्मरण करतो। तेव्हा आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपल्या भविष्यातला भारत, भविष्यातले नागरिक उत्तम रीतीने घडवण्याचं कार्य जे शिक्षक करत आहेत त्या सगळ्यांचं मी हात जोडून अभिवादन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज संस्थेकरताही महत्त्वाचा दिवस आहे, फाउंडेशन डे आहे, स्थापना दिवस आहे। आणि आज या स्थापना दिवशी संस्थेची जी स्थापना ज्यांनी केली ते दीनानाथ दस्तुरे आणि त्यांच्या पत्नी या दोघांच्याही अर्धकृती पुतळ्याचं अनावरण पण होत आहे। दीनानाथ दस्तुरे यांच्याशी माझा फार जुना जवळचा परिचय आहे। अतिशय सामान्य कुटुंबातून इंजिनियर झाल्यानंतर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने एक विश्व निर्माण केलं आणि त्यातून त्यांनी ही शाळा निर्माण केली। ज्यावेळी ही शाळा त्यांनी निर्माण केली त्यावेळी या भागाला विशेष महत्त्व नव्हतं। त्यांनी हा शैक्षणिक संस्थेकरता असणारा हा प्लॉट विकत घेतला आणि या ठिकाणी त्यांनी संस्थेची निर्मिती करून या ठिकाणी कार्यारंभ केला। त्यांनी संस्था चांगली वाढवली, पण यानंतर संस्थेला मृणालिनीच्या रूपाने एक अतिशय उत्तम नेतृत्व मिळालं। मी काल संध्याकाळी एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे जे प्रमुख आहेत विद्याधर अनासकर त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो। त्यावेळी मी तिथे बसलेल्या लोकांना शरद जोशी नावाचे जे शेतकरी संघटनेचे नेते होते ते एकदा मला असं म्हणाले होते की नितीन, सक्सेस इन कोऑपरेटिव्ह इज नॉट अ सक्सेस ऑफ कोऑपरेटिव्ह मूवमेंट, इट इज द सक्सेस ऑफ अ लीडरशिप who is giving vision and success story for that institution, that is because of the leadership. आणि म्हणून ही गोष्ट खरी आहे की संस्थेचं मूल्यमापन त्या संस्थेत किती मोठी इमारत आहे, किती खेळाचं ग्राउंड आहे, किती ती संस्था इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने किती परिपूर्ण आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तर त्या संस्थेचे जे संचालक आहे आणि संस्थेचे जे शिक्षक आहेत ते कोणत्या क्वालिटीचे आहे, गुणवत्तेचे आहेत, याच्यावर त्या संस्थेचं भविष्य अवलंबून असतं। आणि म्हणून आजचा विद्यार्थी हा उद्याचा नाही तर आजचा नागरिक आहे आणि भविष्यातल्या नागरिकाला घडवायचं असेल तर शिक्षणाचा जो संस्कार आहे त्यातूनच माणसाचं जीवन बदलत असतं। आपण सगळ्यांनी जर आपल्या जीवनाकडे बघितलं आणि आठवण केली तर आपल्या लहानपणापासून आपलं जीवन बदलवणारे कोणी ना कोणी शिक्षक आहेत। त्यांनी दिलेली विजन, त्यांनी दिलेला संस्कार, त्यातूनच आपलं जीवन परिपूर्ण झालं आहे आणि व्यक्तिमत्व स्वयंपूर्ण झालेलं आहे। आणि म्हणून आज आपल्या देशाला सुखी समृद्ध संपन्न करायचं असेल, भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त करून जगातली आर्थिक नंबर 1ची महासत्ता, इकॉनॉमिक पॉवर बनवायचं असेल तर आपल्या देशातले नागरिक जे आहेत त्यांना उत्तम रीतीने आपण आधीपासून जर घडवलं, विद्यार्थी दशेपासून घडवलं तर नक्कीच आपण एक आत्मनिर्भर भारत, एक शक्ती समृद्ध संपन्न भारत निर्माण होऊ शकतो।
समाज म्हणजे शेवटी व्यक्तींचा समूह असतो. समाज म्हणजे जात, पंथ, धर्म, भाषा नसते. समाजाचा सगळ्यात लहान कोणी स्टेक होल्डर असेल तो म्हणजे एक व्यक्ती असतो. आणि व्यक्तीवर संस्कार करून त्याला जीवनामध्ये चांगला दृष्टिकोन मिळून त्याचा चांगला स्वभाव, त्याचं चांगलं व्यक्तिमत्व, त्याची चाल, चलन, व्यवहार आणि चरित्र हे कसं असतं याच्या आधारावर त्या व्यक्तीचं आणि त्या व्यक्तीच्या समूहाचं म्हणजे समाजाचं मूल्यांकन होत असतं. आणि म्हणून आपल्या इथे शिक्षक, विद्यार्थी, आपल्या मॅनेजमेंटचे लोक आणि पालक हा एक शैक्षणिक परिवार आहे. आणि या शैक्षणिक परिवारामध्ये कम्युनिकेशन पाहिजे, कोऑपरेशन पाहिजे आणि कोऑर्डिनेशन पाहिजे. कारण या चौघांच्या सहकार्यातूनच आजची छोटी छोटी दिसणारी बालकं ही पुढे मोठी होणार आहेत. आणि म्हणून आपल्या भारतीय समाजाची सगळ्यात मोठी विशेषता काही असेल तर आज आपल्या समाज जीवनामध्ये आपली शिक्षण पद्धती ही आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. मूल्याधिष्ठित जीवन पद्धती, परिवार पद्धती आणि शिक्षण पद्धती ही आपल्या समाज जीवनाची सगळ्यात मोठी विशेषता आहे. मी नेहमी सांगतो की मला एक संधी मिळाली होती, मी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये भाषण देण्याची. आणि भाषण झाल्यानंतर मी जेव्हा प्रधानमंत्र्यांकडे चहा घेतल्यानंतर विदेश मंत्र्यांकडे गेलो, माझ्याबरोबर वसुंधरा राजे आणि स्मृती इराणी पण होत्या. आणि चहा पित असताना मला त्यांच्या विदेश मंत्र्यांनी एक प्रश्न विचारला की हिंदुस्थानमध्ये खूप गरिबी आहे, भूकमरी आहे, बेरोजगारी आहे, तर तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या हीच आहे का? तेव्हा मी म्हटलं हो, खरोखर आमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या गरिबी आणि भूकमरीचीच आहे. देश खूप मोठा आहे. वी आर ए रिच नेशन विथ ए पुअर पॉप्युलेशन. देश धनवान आहे पण जनता गरीब आहे. आणि त्यांना मी हे सांगितल्यानंतर उलटा प्रश्न विचारला की तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? तर त्यांनी मला असं सांगितलं की आमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर आमच्या युरोपियन देशामधल्या, वेस्टर्न देशामधली आमची परिवार पद्धती उद्ध्वस्त झालेली आहे. आणि आमच्या मुली लग्न होण्याच्या आधीच लिव्हिंग रिलेशनमध्ये राहतात आणि माता बनतात. त्यामुळे समाज व्यवस्थेमध्ये एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यांनी मला उलट प्रश्न केला की तुमचा देश गरीब आहे, मग तुमच्याकडे ही समस्या नाही आहे का? मी त्यांना सांगितलं की नाहीच्या बरोबर आहे. ते म्हणे हे कसं शक्य आहे? तेव्हा मी त्यांना सांगितलं आमचा देश गरीब जरूर आहे, पण आमच्या देशातली समाज पद्धती, जीवन पद्धती आणि परिवार पद्धती आणि शिक्षण पद्धती हे संस्कारावर, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन याच्यावर आधारित आहे. सिनियर सिटीजन नागरिक असतील त्यांना मान दिला पाहिजे, खरं बोललं पाहिजे. जो अडचणीत असेल, समस्याग्रस्त असेल त्याला मदत केली पाहिजे. शेवटी हे जे सगळे मूल्य आहेत हीच भारतीय समाजाची शक्ती आहे. आणि ही सगळी मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून देणं हा सगळ्यात मोठा संस्कार आहे. आज आपल्या देशामध्ये एकदा मी महाराष्ट्र सरकारच्या एका समितीमध्ये होतो आणि शिक्षण क्षेत्राच्या समितीचा अहवाल तयार करायला जेव्हा मी मुंबईला बसलो तेव्हा मी सहज गमतीने म्हटलं की हा अहवाल 4 वाक्यात होऊ शकेल. तर मला आमचे अध्यक्ष म्हणाले कसा होऊ शकेल? तर म्हटलं जिथे शाळेची बिल्डिंग होती तिथे शिक्षक नव्हते, जिथे शिक्षक होते तिथे बिल्डिंग नव्हती, जिथे दोन्ही होतं तिथे विद्यार्थी नव्हते आणि जिथे तिन्ही होते तिथे शिक्षण नव्हतं. म्हणजे शेवटी सगळ्याच गोष्टी असल्या तर परिणाम साधला जाणार आहे आणि त्यातूनच भविष्याचा नागरिक तयार होणार आहे. डॉक्टर, वकील, IAS ऑफिसर, गोल्ड मेडलिस्ट, PhD होल्डर हे महत्त्वाचेच आहेत. पण या परीक्षेमध्ये ज्यांनी मेरिटमध्ये पास केलं ही जीवनातली परीक्षा नाही आहे. या सगळ्या परीक्षेनंतर जीवनातल्या परीक्षेमध्ये एक चांगला नागरिक म्हणून तो जेव्हा जीवनातली परीक्षा पास होतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्या परीक्षेला, त्या गुणवत्तेला काही अर्थ आहे. सुशिक्षित असणं आणि सुसंस्कृत असणं यात फरक आहे. सुशिक्षित खूप आहेत पण सुसंस्कृत आपल्याला अनेक वेळा दिसत नाहीत. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकडोजी महाराज, गजानन महाराज हे कुठल्या युनिव्हर्सिटीत नव्हते गेले, त्यांनी PhD नव्हती घेतले.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांकरता प्रेरणास्रोत आहे. त्यांना कोणी PhD दिलेली नव्हती आणि त्यामुळे सुशिक्षित बनत असताना सुसंस्कृत बनणं, तर सुसंस्कृत बनण्याचा अर्थ आहे संस्कारित बनणं, चांगलं नागरिक बनणं हे सगळ्यात आवश्यक आहे. एक गोष्ट खरी आहे की कोणीही चांगला नागरिक हा मशीनमधल्या साच्यात टाकून काही चांगला होऊ शकत नाही. नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी. यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. त्यामुळे तुम्हाला असा पूर्णांक कोणी मिळणारच नाही की असा कोणीच माणूस नाही आहे की ज्याला 100% चांगले गुण त्याच्यामध्ये आहेत. असा कोणीच नाही, तो अस्तित्वात पण नाही, तो कधी होऊच शकत नाही. माणूस म्हटलं की त्याच्यात गुणदोष असणारच. शिक्षण संस्थेचं काम आहे की स्वीकारलेल्या माणसामधले गुण वाढवणं आणि दोष कमी करणं आणि त्याला परिपूर्ण चांगला माणूस तयार करणं. नॉलेज ही पॉवर आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज अ नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर फॉर द कंट्री. त्यामुळे उत्तम डॉक्टर, उत्तम वकील, डॉक्टर नाईक बसले आहेत, चांगले डॉक्टर आहेत, उत्तम डॉक्टर, उत्तम वकील, उत्तम शिक्षक होणं आवश्यक आहे. पण त्याहीपेक्षा आवश्यक आहे की उत्तम माणूस देखील बनणं त्याहीपेक्षा आवश्यक आहे. आणि त्यामुळे आत्मपरीक्षणामधून, मार्गदर्शनातून किंवा गुरुच्या सांगण्यातून आपल्यातले गुण, दोष जे आहेत ते कमी करणं आणि गुण वाढवणं हे माझ्यासहित, आपल्यासहित सगळ्यांना सातत्याने जीवनात करत राहावं लागतं. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. आणि टिळकांनी असं सांगितलं आहे की तो माणूस जीवन जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा आहे महत्त्वाचं आहे. एका भजनात सांगितलं आहे की जेव्हा माणसाचा जन्म होतो तेव्हा तो मुलगा रडत असतो आणि जेव्हा त्याचा मृत्यू असतो तेव्हा तो मात्र हसत असतो आणि जग मात्र रडत असतं. आपल्या कामामधून, आपल्या कार्यामधून, आपल्या विचारातून, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनामध्ये आपण ज्यावेळी आपण सोडून जाऊ तेव्हा लोकांनी त्याची आठवण करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आज स्वाभाविकपणे चांगल्या शिक्षण संस्था ही समाजाची गरज आहे. आज या संस्थेमध्ये मला खरोखर केवळ माझे अतिशय जवळचे संबंध दस्तुरे परिवाराशी आहे म्हणून नाही, कारण मी तसा आउटस्पोकन आहे. मला एखादी गोष्ट पसंत जरी पडली नाही तर मी तोंडावर सांगायला कधी कमी नाही करत. पण मृणालिनीबद्दल मला पूर्ण माहिती आहे की तिने या संस्थेच्या कार्यामध्ये तिचं डेडिकेशन आहे. आणि जिथे डेडिकेशन नसतं तिथे कुठेही चांगली कृती, चित्राकृती तयार होत नाही. चित्रकार असेल, डॉक्टर असेल, वकील असेल, प्रोफेसर असेल, शिक्षक असेल किंवा राजकीय नेता असेल, प्रत्येकाला आपल्या कार्यामध्ये झोकून देऊन जेव्हा तो काम करेल तेव्हाच त्याला यश मिळतं. आज मी या रोडनी चाललो होतो. काल माझ्याकडे मीटिंग झाली होती. त्यामध्ये ब्लॅक स्पॉटमध्ये मानेवाडा चौक आणि माळगी नगर चौक हे 2 चौकात खूप ॲक्सिडेंट होतात. तर माझ्याबरोबर मागच्या याच्यावर मी चीफ इंजिनियर PWD होते, AC होते आणि माझे रिटायर्ड चीफ इंजिनियर तिघं होते. आणि त्यांना मी विचारत होतो की हे रोडवर काय काय सुरू आहे. मी बघितलं की हा जो तुमच्या या रोडसमोर जी झाडं लागलेली आहे ही सरकारी अधिकारी मदत करतात. पण या झाडं लावणारा एक माझा मित्र आहे चिंचमलातपुरे, तो, मी आणि एक टीम आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या झाडावर मी येता जाता कोणत्या झाड वाळलं आहे, पाणी कुठे मिळालं नाही आहे, काय स्थिती आहे हे बघत असतो. आणि घरी बोलावून त्यांना सांगतो की इथे पाणी नाही मिळालं. तेव्हा या रोडवर आता अर्ध्या रोडवर सुंदर ग्रीनरी दिसते आहे. मग पलीकडे गेलो, तो उमरेर रोडच्या खालच्या पुलावर केस कापणाऱ्यापासून त्या सगळ्या गाड्या उभ्या होऊन घाण बसली होती. मी त्यांना म्हटलं इथे रॉक गार्डन डिझाईन करा, जेणेकरून लाईट लावा, एक कारंजा लावा, काहीतरी डिझाईन तयार करा जेणेकरून इथे घाण दिसली नाही पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून आपण नागपूरला घडवणार आहे. आणि म्हणून आता माझी मृणालिनी आणि आपल्या सगळ्या शिक्षकांना विनंती आहे की आपल्याला साऊंड पोल्युशन, एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन या 3 बाबतीमध्ये जे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहेत
त्याच्या आधारावर आपल्याला नागपूरला भारतात पहिल्या नंबरवर पोचवायचं आहे की प्रदूषणापासून ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि वॉटर पोल्युशन. आता नाग नदीवर 2400 कोटी रुपये खर्च करतो आम्ही पूर्ण, आणि नदीतून बोटिंग सुरू करणार आहे. सगळे नाले चांगले करणार आहे, सगळं घाण पाणी स्वच्छ करणार आहे. पण हे जनतेच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. तुमच्या घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये आपल्याकडे ऑर्गॅनिक वेस्ट असते, म्हणजे उरलेलं अन्न, काटले भाजी कापलेली, त्याचं घरामध्ये छोटंसं वर्मिकल्चर करून खत तयार होऊ शकतं. प्रत्येक शिक्षकाने आपल्या मुलाला सांगितलं की घरात वर्मिकल्चर करा, तर नागपूर शहरातला कचऱ्याचा प्रॉब्लेम सुटेल. प्लॅस्टिक वेगळं ठेवा, मेटल वेगळ्या ठेवा, त्याचं रिसायकलिंग होईल. तर भांडेवाडीत कचऱ्याची दुर्गंधीच येणार नाही, कारण तुमच्या घरामध्येच जर कचऱ्यावर प्रक्रिया झाली तर नागपूर शहर स्वच्छ होईल. आज हॉर्न वाजवतात, नाही मीच मंत्री आहे. मी आमच्या सेक्रेटरीला म्हटलं की आपल्या आकाशवाणीमध्ये ती ट्यून वाजते. सकाळी पहाटे 5:30ला जेव्हा सुरू होते तेव्हा एक जर्मन ज्यू वाद्यकाने एक सुंदर ट्यून तयार केली होती. तर मी म्हटलं ॲम्ब्युलन्सवर अशीच ट्यून असली पाहिजे, पोलीसच्या गाडीवर अशी ट्यून असली पाहिजे, आणि हॉर्न जे आहे ते भारतीय संगीतातले जेवढे वाद्य आहेत, बिगुल आहे, पेटी आहे, व्हायोलिन आहे, तबला आहे, त्याच्या आधारावर हॉर्न तो कर्कश नाही, कानाला आनंद देणारा वाजला पाहिजे. आज आपल्या इथे बरेच लोक रस्त्यावर हॉर्न वाजवू नका त्याचे ते स्टिकर चिकटवतात आहेत गाडीवर. माझ्याही गाडीवर चिकटवले. छोटी गोष्ट आहे, फार मोठ्या गोष्टी नाही आहेत, पण लहान लहान गोष्टीमधून आपलं जीवन समृद्ध होणार आहे. ही पण एक शिक्षणच आहे. आणि म्हणून सामाजिक आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे, पण शैक्षणिक परिवर्तनाशिवाय सामाजिक आर्थिक परिवर्तन शक्य नाही आहे, आणि त्याशिवाय राष्ट्रीय पुनर्निर्माण शक्य नाही. आणि म्हणून या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून नवीन पिढीला संस्कारित करण्याचं काम या शाळेत अतिशय उत्तमरित्या, म्हणून भारतात आणि महाराष्ट्रात वरचा नंबर लागला. चांगले खेळाडू तयार झाले. कारण म्हणजे आमच्या वेळी आम्ही चिटणीस पार्क आणि टाऊन हॉलमध्ये क्रिकेट खेळायचो. तेव्हा मी चिटणीस पार्कमध्ये क्रिकेट खेळायचो तेव्हा माझ्या मनात नेहमी होतं की एक दिवस मी चिटणीस पार्कवरून वरतून असा बॉल मारीन की तो बाहेर गेला पाहिजे, पण मला जमलं नाही. पण मी जेव्हा क्रिकेट सोडायचा शेवटच्या काळामध्ये असताना मी पण शाळेकडनं क्रिकेट खेळायचो, आणि मी एक दिवस बॉल मारला होता वरती, तो श्याम टॉकीजच्या पलीकडे गेला होता. हळूहळू कुठलाही खेळ इज अ गेम ऑफ प्रॅक्टिस. अनुभवातून, सातत्यातून शेवटी खेळाडू तयार होतो. आज दयाशंकर तिवारी खूप सुंदर बोलतात, त्यांना परमेश्वराने गॉड गिफ्ट दिलेली आहे. पण सुंदर बोलणं ही केवळ गॉड गिफ्ट नाही आहे, तर सरावातून हे करता येतं. मी ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव होता, आणि मुलं मुली भाषण देत होते. तर आम्ही तसे टवाळक्या मुलांमध्येच जास्त होतो. तर एक मुलगी बोलता बोलता अडकत होती, आणि ती इंग्लिशमध्ये भाषण, तिला काही आलं नाही, ती नेचरला नटरू म्हटलं. तर आम्ही तिची मजा करायला मागून आवाज देत होतो. तर आमच्या शाळेच्या हेडमास्टरनी शोधलं आणि कार्यक्रम संपल्यावर बोलवलं, आमची खूप धुलाई दिली. आणि त्यांनी सांगितलं की तिच्यात डेअरिंग तरी आहे भाषण द्यायचं, तुझ्यात तर तेही पण नाही आहे, आणि तू तिची थट्टा करतो. तेव्हा त्यांनी दिलेल्या मारामुळे आमच्या मनात निगेटिव्ह इच्छाशक्ती जागृत झाली की चलो आपण भी भाषण देखेंगे, आणि मी भाषण द्यायला सुरुवात केली. जर त्यांनी मारलं नसतं आणि कदाचित असा आमचा अपमान झालेला आम्हाला वाटलं नसतं, तर मी कधीच भाषण देऊ शिकलो नसतो. आणि मी भाषण द्यायला लागलो, आणि बोलता बोलता मराठीत बोलायला लागलो. मग हिंदीत येत नव्हतं, हिंदीत बोलायला लागलो. मग इंग्लिशमध्ये बोलायचं कसं, कारण इंग्लिशमध्ये बोलण्याची अडचण होती. मग विदेशात जायला लागलो. तर मी एका मित्राला म्हटलं की याच्यावर एकच चांगला उपाय आहे. म्हणे काय? म्हटलं आपल्यासमोर सगळे मूर्ख बसलेले आहेत, त्यांना काही कळत नाही असं समजून आपण भाषण द्यायचं. म्हणजे आपल्या मनात, म्हणजे आपल्याला वाटतं की आपण चुकलो तर हे आपल्याला काय म्हणतील. तर मी इंग्लिशमध्ये बोलायला लागलो, आणि आता मी इंग्लिशमध्येही पण चांगलं बोलायला लागलो. आणि आता यावेळी मी 950 व्हिडिओ कॉन्फरन्स केल्या कोविडच्या काळात. मी मीडिया सेवी नाही आहे, आणि आता मला 4 लाख रुपये महिना मिळतो. यूट्यूबवर माझे भाषणं लोक आहेत. मला कल्पनाही नव्हती की याचा फायदा मिळेल म्हणून, कारण माझं आयुष्य काही एवढं शिस्तीतलं नाही आहे, बरंचसं गैरशिस्तीतलं आयुष्य होतं. पण मी उशिरा का होईना आता ते शिस्तीत आणण्याचा प्रयत्न करतो आहे.
रोज सकाळी उठल्यावर 1 तास व्यायाम करायचा, 1 तास प्राणायाम करायचा, त्याशिवाय काही पुढे बाहेर जायचंच नाही. तर हळूहळू तुमचा निग्रह असेल तर तुम्ही शिकू शकता. आणि म्हणून छोट्यात छोटा माणूस देखील हा अनुभवातून आणि संस्कारातून मोठा होत असतो. मी सहज गमतीने एकदा मला खूप लोकांची मैत्री मला मिळाली. काल माझ्याकडे संजय दत्त जे फिल्म स्टार आहेत ते आले होते जेवायला. तर मी अनेक अभिनेते माझ्या ओळखीचे आहेत, सलमान खान, आमिर खान, संजय दत्त, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, ज्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध आहेत. तर मी प्रत्येकाच्याकडे बघतो की त्यांच्या लाईफची हिस्ट्री काय होती. अमिताभ बच्चन जे होते ते BScला 2दा नापास झाले. ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होते कलकत्त्यात. पण त्यांनी सोडले आणि पहिला एक 7 हिंदुस्थानी पिक्चर मोठ्या मुश्किल त्यांना मिळाला. आणि त्यांना एकाने रिजेक्ट केलं की तुझा चेहरा घोड्यासारखा आहे, तू काही उपयोगाचा नाही. पण ते हारले नाही. आज ते केवढे मोठे ॲक्टर झाले. मी सचिन तेंडुलकरला माझ्याकडे आल्यावर म्हटलं, सचिन इकडे ये. मला आधी असं वाटलं की ते वेस्ट इंडिजचे क्रिकेटर यायचे, लॉईड, सोबर्स, कनाय, रिचर्ड्स, ते यांचे मनगटं आणि ते 6-6 फूट उंच राहायचे. तर मला वाटलं की क्रिकेट म्हणजे शेवटी ताकद पाहिजे. पण मी ज्यावेळी सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर माझ्या घरी आले तर मी त्यांना म्हटलं, तुम्ही भिंतीच्या बाजूला उभे राहा, मी उभा राहतो. म्हटलं पेन्सिल आण. म्हटलं माझी हाईट पाहिलं तर सचिन तेंडुलकर माझ्या खांद्या एवढा आणि सुनील गावस्कर खांद्यापेक्षा कमी आणि त्याचे मनगटं छोटे. आणि तो त्या अँडी रॉबर्ट्सला आणि ग्रिफिथला एका मागून एक सिक्सर मारायचा सचिन तेंडुलकर. मग मी त्याला म्हटलं, सचिन तू तर ताकदवर नाही आहे, एवढी चांगली बॅटिंग कशी होते. तर तो म्हणाला की क्रिकेट इज अ गेम ऑफ स्किल, कौशल्याचा खेळ आहे. आणि कोणत्या बॉलला कसं हँडल करायचं याचं जे कौशल्य आहे त्याचा संबंध ताकदीशी किंवा शक्तीशी नाही आहे, त्याचा संबंध सरावाशी आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये असेल, खो खोमध्ये असेल, कबड्डीमध्ये असेल, वक्तृत्व स्पर्धेत असेल, प्रत्येक ठिकाणी इट इज अ गेम ऑफ प्रॅक्टिस. आणि यातून माणूस बदलतो. त्यामुळे शिक्षण संस्था, शाळा ही माणसं बनवणारी शाळा आहे, माणसं घडवणारी शाळा आहे. आणि या शाळेच्या माध्यमातून अशीच या भागातली उत्तम विद्यार्थी चांगले नागरिक बनतील, चांगले सायंटिस्ट बनतील, चांगले इंजिनियर बनतील. आणि मी काही इंजिनियर नाही आहे, पण इंजिनियर नाही, चार्टर अकाउंटंटही नाही, आणि मी काही हुशार विद्यार्थी नव्हतो. आम्ही जरा सिनेमा मागून आणि नाटक समोरून पाहणाऱ्या क्लासमधले होतो. आम्ही 85 पैशामध्ये 3rd क्लासचं तिकीट पाहायचो आणि आरडाओरडं करायचो. आणि ऑर्केस्ट्रा नेहमी मागून पाहायचो, कारण आमच्याजवळ पैसेच नव्हते. त्या काळात राजविलास टॉकीज आणि नटराज टॉकीजमध्ये आमचे 4 मित्र होते. एक शशी कपूरचा सिनेमा श्याम टॉकीजमध्ये लागला होता, आदमी और इंसान. त्यावेळी त्या देवाडिया भवनासमोर 3rd क्लास आणि 2nd क्लासच्या 2 लाईनी होत्या. आणि त्या बाहेरून रस्त्यावरून लाईन लागून मग आतमध्ये दरवाजातून घुसून काउंटरपुढे जायचं. तर तो आदमी और इंसान लागला होता. मला अजूनही आठवण, पहिल्या दिवशी 4 जणं ठरवलं की तिकीट काढायचं 3rd क्लासचं, ₹1.05. तर जवळपास 15 फूट जमिनीला पाय न लागता आम्ही हवेतच तरंगत गेलो होतो खिडकीपर्यंत. तो आनंद वेगळा होता. 4 आण्यामध्ये वसंत रेस्टॉरंट म्हणजे चिटणीस पारच्या समोर एक कर्री आणि समोसा मिळायचा. ते दिवस वेगळे होते. पण त्या छोट्या छोट्या दिवसातून खूप अनुभव शिकला, खूप शिकायला मिळालं. जीवन हा शेवटी संघर्ष आहे. कधी यश असतं, कधी अपयश असतं, कधी अंधार असतो, कधी प्रकाश असतो, कधी समाधान असतं, कधी दुःख असतं. जीवन हे असंच ग्राफ खालीवरती जात असतो. आवश्यकता असते की तुमच्यातली शैक्षणिक ताकद तुम्हाला संघर्षात टिकवून धरते. आणि म्हणून शेवटी एकच गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे. आपण सगळे कोविडमधून गेलो. मला लहानपणी एक रिचर्ड निक्सनचं आत्मचरित्र वाचायला मिळालं होतं. ते वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो. त्यांनी म्हटलं होतं की द मॅन इज नॉट फिनिश वेन इज डिफिटेड, बट ही इज फिनिश वेन ही क्विट्स. युद्धात हारल्यानंतर कोणी समाप्त होत नाही. युद्धभूमी सोडून जेव्हा जो पळून जातो तेव्हा तो समाप्त होतो. त्यामुळे संघर्ष करत राहिलं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे. कधी यश मिळेल, कधी अपयश मिळेल, पण हिमतीने पुढे जात राहिलं पाहिजे. आणि त्याच्यावर मात करण्याची क्षमता स्वतःत निर्माण केली पाहिजे. ती गुणवत्ता गुरूंच्या मार्गदर्शनातून, शाळेतून, कॉलेजमधून किंवा ज्याला आपण गुरु मानतो त्याच्या सहवासातून मिळते, आईवडिलांपासून मिळते. तो संस्कार घेऊन
आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं जीवन नक्कीच आदर्श असं जीवन घडवण्याचा प्रयत्न आपले सगळे शिक्षक नक्कीच करत आहेत. त्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना आणि या शाळेची जी उत्तरोत्तर प्रगती होते आहे त्याबद्दल शाळेच्या संचालकांना मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर दीनानाथ दस्तुरे, सौ दस्तुरे यांच्याशी माझे अतिशय जवळचे कमीत कमी 40-50 वर्षाच्या पूर्वीचे संबंध होते आणि त्यांना आज आनंद झाला असता की त्यांनी ज्या उद्देशाने शाळा काढली त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं, याचा नक्कीच त्यांना आनंद मिळाला असेल आज. कारण आत्मा आपल्याकडे कधी मरत नाही. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. Thank you so much, sir, for such a